हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP न बसवलेल्या तसेच नियमबाह्य नंबर प्लेटचा वापर करणाऱ्या वाहनांवर सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे। 1 ते 30 जुलै या कालावधीत झालेल्या मोहिमेत तब्बल 770 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 7,79,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। त्यापैकी 80,000 रुपयांची वसुली करण्यात आली आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे। यासाठी शासनाने 30 जून 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली होती। मात्र मुदत संपल्यानंतरही अनेक वाहनांवर HSRP बसविण्यात आलेली नसल्याने परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू वेग पथकाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली। या मोहिमेदरम्यान HSRP नसलेली तसेच नियमबाह्य नंबर प्लेट वापरणारी वाहने शोधून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली। आगामी काळातही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे।